स्वागत आहे. तर आता आपण बघतच आहोत की जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समितीमधून शेतकऱ्यांसाठी ज्या स्कीमा भेटतात त्या स्कीमा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलणार? आता ह्या स्कीमा इथल्या मला वाटत नाही वेळापूर आणि पिशेवाडी बगाडातील शेतकऱ्याला माहिती असतील, कारण मागील पंचायत समिती सदस्यांना आज तागायत कुठली स्कीम आणली आणि कुठली शेतकऱ्याला दिली ही फक्त जाहीर करावं. कारण काय कळतच नाही हो, इथं येतंय काय आणि जातंय काय. पिशेवाडीची पण अवस्था तशीच आहे. पिशेवाडीत पण तुम्ही बघितलं असेल कुणालाही एकही स्कीम नाही. इकडे वेळापूरमध्ये पण तीच अवस्था आहे. तर मी ज्या काही शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला ज्या काय पंचायत समितीमार्फत ज्या स्कीमा ज्या योजना येतात ती मी आठवड्याला 15 महिन्याला ही क्लिअर जनतेसमोर मांडणारच आहे आणि त्या मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. मग शेतकऱ्यांसाठी अवजार असू द्या, ट्रॅक्टर असू द्या किंवा अजून इतर काही पंचायत समिती मार्फत जी योजना जेवढ्या स्कीम आहेत ती जनतेसमोर पारदर्शकपणे मी खुल्या करून टाकणार आहे. तिथं मी असं राजकारण आणणार नाही की हे जण ते जण असला अजिबात विचार न करता ज्याला गरज आहे ज्याच्यासाठी आवश्यक आहे ती गोष्ट त्या व्यक्तीला मिळालीच पाहिजे. ह्या पद्धतीने मी लढणार आहे. शेतकऱ्यांना जी काही आतापर्यंत मला सांगा किती लोकांना शेतकऱ्यांना नांगर मिळालेत, किती लोकांना ट्रॅक्टर मिळाले, सगळं असंच चाललंय हो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या बंद झाल्या पाहिजेत म्हणून मी लढतोय. बाकी माझा दुसरा उद्देश काही नाही. म्हणते तर मला सांगा विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या वेळापूर आरोग्य प्राथमिक केंद्र आहे इथं वेळापुराचं, तीच राव आरोग्याच्या दृष्टीनं धोक्यात आलेला आहे. आरोग्य केंद्र जर आरोग्याच्या दृष्टीनं धोक्यात येत असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय नाही. तिथं गेली तर दुनियाची घाण आहे. त्या आरोग्य केंद्रात मच्छरन ही माणसं कशी, मी विचार करतोय की ती पेशंट कसा राहत असेल इथं. एखादा पेशंट जर समजा ऍडमिट केला त्याला तिथं आरोग्य केंद्रात, तुम्ही गेलाय कधी आरोग्य केंद्रात? नाही. बघा परिस्थिती काय आहे. संध्याकाळी 6च्या पुढं तिथं तुम्ही थांबू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्या आरोग्य केंद्राचंच आरोग्य धोक्यात आहे? अहो आरोग्य केंद्राचं आरोग्य धोक्यात पडले. आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर जाऊन बसले. काय वाईट अवस्था आहे त्या आरोग्य केंद्राची माहिती आहे का? की कधी कोणाच्या घरात साप शिरल त्या सिस्टरची ती घर आहे ती का, इतकी वाईट परिस्थिती मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या आणि कसला विकास सांगते ती. गावाला 2007 पासून पाणी प्यायला नाही. हाय का गावात पाणी? तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की कुणी काय केलं पाहिजे, याने विकास कसा केला, काय केला. आता एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही तुमचं विकासाचं व्हिजन काय असेल किंवा तुम्ही काय करणार निवडून आल्यानंतर? आता मी तुम्हाला सांगतो पहिला माझा वेळापूर करांना माझं पहिलं नम्र विनंती आहे की मी पहिलं काम एक घेणार आहे की वेळापूरमध्ये जी पाणी फिल्टरचं पाणी आहे ते प्रत्येक घरात आज विकत मिळलं जाते. प्रत्येकाला पहिलं 5 रुपयाला मिळत होतं, आता त्याचा चार्ज 10 रुपयाला केलाय. मला सांगा 30 रुपये पर्यंत घालवलेला आहे. आणि सर्वसामान्य गोरगरिबाच्या घरातले बाया खुरपायलाही जाते. ते 10-11 वाजता ह्यांनी मजुरी करायची, संध्याकाळी यायचं, फिल्टरचं पाणी विकत घ्यायचं. ही कुठली पद्धत झाली हो? ही कसली ग्रामपंचायत म्हणायची आणि कसली आता ही विकास म्हणायचा? 2007 पासून ग्रामपंचायतला एक हप्ता आहे. हापसा त्या ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यावर एक आहे आणि महादेवाच्या मंदिरापाशी एक आहे. ह्या गप्पा ह्यांनी त्यावेळेस पण 2007ला मारल्या होत्या. आता हे वेळापूर ग्रामपंचायतचे सरपंच झाले, परत हे सभापती झाले, आता हे आमदार झाले, तरी अजून गावाला शुद्ध पाणी प्यायला आज तागायत मिळालेलं नाही. गावातली स्वच्छतेच्या बाबतीत जाचाल तर गावात जिकडं बघल तिकडं घाणीचं साम्राज्य आहे. गावात तुम्हाला सांगतो इतकी घाण आहे की तुम्ही जाताना पावसाळ्यात तर तोंडाला रुमाल बांधून फिरावं लागते. आता रस्त्याची अवस्था काय आहे हीच सर्वसामान्य लोक बघतेतच. आता पिशेवाडीला तीच परिस्थिती आहे. तर मी पहिलं सांगतो माझ्या बाबतीचं माझं व्हिजन एक आहे की लोकांना शुद्ध आणि चांगलं पाणी ही पहिलं मिळालं पाहिजे. दुसरं लोकांना कसं मिळालं पाहिजे? विकत का परत? अजिबात नाही, विकत नाही. फुकट पाणी प्रत्येकाच्या घरात. बरं ही केंद्राची योजना आहे, ही काय आपले ह्याची नाही. केंद्र सरकारने नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे हर घर आणि हर घर जल. मोदी साहेबांनी सांगितलंय का नाही?
मग काय केंद्रात आपण राबवायचे येतो फक्त खाली, पण ह्या सुद्धा ह्यांना जमत नाहीत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती यांची आहे. तर आम्ही काय करणार आहे, शुद्ध पाणी पहिल्या लोकांना फुकट शुद्ध पाणी देणार आहे. दुसरं की प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहिलं लक्ष केंद्रित करणार आहे. कारण इथं सर्वसामान्य गोरगरीब जनतेतली माणसं इथं दवाखान्यात येत असते ती. कारण इथं काय उद्योगपती, करोडपती, बिझनेसमॅन ह्यांची माणसं काय सरकारी दवाखान्यात येत नसते ती. इथं कसं आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनताची दवाखान्यात येत असती. तिथं ॲडमिट केलं तर तिथली स्वच्छता तर राहिली पाहिजे. त्यामुळे माझं प्राधान्यानं आरोग्य केंद्रावर एक पहिलं प्रायोरिटीनं लक्ष राहील, पाण्यावर एक लक्ष राहील. आणि दुसरं म्हणजे रस्ते. गावातले रस्ते 10 वेळा तयार करायचे, 11 वेळा परत उकरायचे, 12 वेळा परत ते तयार करायचे. हा जो चाललेला भ्रष्टाचार आहे, हा जो भ्रष्टाचार हा पूर्ण बंद करणार आहे. कारण मला ह्या गोष्टी आवडतच नाही. त्यामुळं गावात शुद्ध पाणी, रस्ते, व्यवस्थित लाईट, ह्या गोष्टी लोकांना. आणि गावात आज एस.टी. स्टँडसुद्धा नाही आहे का वेळापूरला एस.टी. स्टँड? एस.टी. स्टँडला महिलांसाठी शौचालयसुद्धा नाही. वेळापूरमध्ये कोणी एकानं दाखवावं मला की वेळापूरमध्ये शौचालय बांधलेलं आहे. मी वाटेल तेवढी पैसे देतो. स्टँड पैसे शौचालय आहे, चौकात शौचालय आहे. तुम्ही ग्रामपंचायतीच्या शौचालयापाशी जा हो, ग्रामपंचायत पैसे शौचालय नाही, तर बाकीचे तर लांबच राहिले. महिलांची तर अवस्था काय आहे, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. वेळापूर हे नुसतं फक्त भ्रष्टाचाराचं जाळं बनलेलं आहे. आणि त्यात काय माहिती का, तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. आता उमेदवार होतं, आता विरोधात भाजपकडनं उमेदवार दिलेत. की पहिलं काय होतं, वेळापूर ग्रामपंचायत सदस्य होतच ना. त्यांनी किती आवाज उठवलाय हो, ज्यावेळेस निवडून आलं किती आवाज उठवला यांनी ग्रामपंचायतमध्ये कारभार करताना. काय म्हणून तिकीट दिलं असेल ह्यांना. आता दुसरं माझी पंचायत समिती सदस्य काय केलं 5 वर्ष यांनी सांगा मला. बाकडी सुद्धा ठेवली नाही राव इथं. म्हणजे हाय काय परिस्थिती. काय केले काम, ह्या लोकांनी कामं काय केली एवढं मला सांगावं. बरं, जनता तुम्हाला निवडून देते, कशासाठी निवडून देत असती, तुम्ही काहीतरी चांगलं केलं पाहिजे. भले तुमच्या हातात सत्ता नसू द्या, विरोधात होता नाही तुम्ही, विरोधात तरी तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होता का नाही. 5 वर्ष असंच घालवलं तुम्ही, म्हणजे नक्की चाललंय काय, हा मला सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि हे मिलीजुली राजकारण चाललंय असं मला तर वाटतंय बघा. त्यामुळं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असला सगळा प्रकार चालू आहे बघा इथं. त्यामुळं हे सगळं थांबवायचं असेल तर आमच्या सर्वसामान्य गोरगरिबा जनतेच्या हातात आहे. आणि हे मतदान रूपातनंच केलं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर जो काम करतोय त्याच माणसाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. पैसा किती होता, पैशा पुढं काही सगळं फिकं गेलं पाहिजे, ही जनतेनं दाखवून दिलं पाहिजे. आता मला काय म्हणायचं आहे की लोक पैशासाठी घाबरत येतो, पैसे वाटतात, ही पैसा वाटतोय ती पैसा वाटतोय, उभा कसं राहायचं. मग उभा कोणी राहायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेतनं अधिकार दिलेत, मग हे पैसे दिले असते तर मग अदानी अंबानी ह्यांनी पण देश चालवला असता, विकतच घेतला असता. तर तसलं होऊ नये. सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी माणसानं काम करावं, सर्वसामान्य लोकांसाठी झटावं. गावातला विकास, गावातली दूरदृष्टी लोकांनी जवळ ठेवली पाहिजे. रस्ते, पाणी, गटार, लोकांना काय पाहिजे हो दुसरं. ह्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या अपेक्षा काय आहेत. तुम्हाला लाईट, वीज आणि पाणी ह्या 3 गोष्टी मिळाल्या आणि लोकांच्या अडीअडचणी, तुम्ही उभा राहिला तर लोक तुम्हाला कधीही डोक्यावर घेतील. पण ह्याच 3 गोष्टी नुसतं राजकारणापुरतं फक्त इलेक्शनमध्ये देते आणि एकदा इलेक्शन झालं की ह्या कुठं गायब होते ते ह्याचा पत्ता पण लागत नाही. मग फक्त विकास पुढं आला की फक्त एखाद्या तुझं नाव काय रे, विकास आहे का, हा ती 5 वर्षापूर्वी बोललो होतं बरं का, हा विकास झालाय, ती आपल्याला ऐकायला मिळतंय. बाकी काही नाही बघा. हा सगळा निवड पैशाचा बाजार चाललाय. तर हा पूर्ण बंद व्हावा ह्यासाठी मी स्वतः अपक्ष उमेदवार राहिलेलो आहे. भले मला ह्यातून काय व्हायचं ते होऊ द्या, पण जनतेच्या जीवावर मी इथं लढणार म्हणजे लढणार, हे मी तुम्हाला 100% सांगतो. तर नमस्कार, हे होते माने देशमुख, जे वेळापूर गाणामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. आणि त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या, त्यांच्या काय भावना होत्या, तर त्यांनी सगळ्या या ठिकाणी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. अशाच आपल्या नवनवीन मुलाखतींसाठी तुम्ही पाहत